काळ्या मातीत सोन्यासारख्या पिकवलेला कांदा सध्या बळीराजाला मात्र चांगलाच रडवतोय। विविध देशांनी भारतीय कांद्यांवर अनेक कर आणि आयात शुल्क लावल्यानं कांद्याच्या भावात मोठी घसरण आहे। पाहूया। अमेरिकेचा टॅरिफ आणि श्रीलंकेचा आयात शुल्क, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल, सरकारनं मार्ग काढावा, शेतकऱ्यांची मागणी। एकीकडे अमेरिकेनं भारतावर 50% टॅरिफ लावलेला असताना दुसरीकडे श्रीलंकेनं देखील कांद्यावरील आयात शुल्क 10%वरून थेट 50% केलं। तिकडे बांगलादेशसह इतर देशांमध्ये कांदा निर्यात मंदावली आहे। याचा परिणाम कांद्याच्या भावावर होतोय। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण काही केल्या थांबत नाहीये। कांद्याचे भाव हे 1500 रुपयावरून आता 1200 रुपये प्रति क्विंटलवर आले आहे। त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झालाय। ज्यावेळेस कांदा काढणीला आला त्यावेळेस 1000-1200 रुपये भाव होते आणि कांदा चाळीत साठवल्यानंतरही आज 1000-1200 रुपये क्विंटल विकतो। तर सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून जो निर्यात होत नाही कांदा तो निर्यात करावा किंवा अन्यथा या कांद्याला अनुदान तरी द्यावे, नाहीतर शेतकरी मेटाकुटीला येऊन गेलेला आहे। शासनाने कुठेतरी याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे कांद्याला शेतकऱ्यांचे भाव वाढले पाहिजे। 2,500 ते 3,000 पर्यंत कांदे गेले पाहिजे आणि नाही नसल कांद्याचे भाव वाढत तर कमीत कमी आम्हाला शासनाने अनुदान द्यावं। क्विंटल मागे कमीत कमी 1000 ते 1500 रुपये अनुदान या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। कांद्याला या अगोदर जो भाव मिळत होता त्यातून पिकावर केलेला खर्च निघत नव्हता। आता क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाल्यानं वाहतुकीचा देखील खर्च निघत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कांद्याला किमान 2500 ते 3000 पर्यंत भाव द्यावा किंवा आम्हाला क्विंटल मागे सरकारनं 1000 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी आता शेतकरी करताय। आज रोजी कांद्याला 7-8 रुपये दराने बाजारभाव मिळत आहे, तर सरकारने आम्हाला 1000 रुपये दराने अनुदान दिलं पाहिजे। जेव्हा जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हा सरकार अनेक प्रकारे पाडण्याचा प्रयत्न करतं। तो बाजारभाव आता कमी मिळत आहे तर सरकारने याची दखल घेतली पाहिजे। कांद्याला सध्या 7-8 रुपये भाव भेटतोय, पण मग त्याच्यात शेतकऱ्याचा खर्च बी निघत नाही। साधारण 17, 18, 20 असा तरी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला। दरम्यान कांद्याच्या भावात सातत्यानं होणाऱ्या घसरणीकडे सरकारनं वेळीच लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।